नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। धरती आबा जनजाति ग्राम उत्कर्ष अभियान का पालघर में शुभारंभ। अनुसूचित जनजाति के सामाजिक और आर्थिक उत्थान के लिए निर्धारित धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान के तहत आदि कर्मयोगी पहल का शुभारंभ पालघर जिले में किया गया है। 16 जून 2025 को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा इस अभियान का शुभारंभ किया गया था। यह अभियान सेवा, समर्पण और संकल्प के सिद्धांतों पर आधारित है और इसका उद्देश्य जमीनी स्तर पर सेवा वितरण में बदलाव लाना है। यह अभियान केंद्र सरकार के जनजातीय मामलों के मंत्रालय द्वारा शुरू किया गया है, जिसका लक्ष्य 20 लाख प्रशिक्षित जमीनी स्तर के कार्यकर्ता और ग्राम परिवर्तन नेताओं का एक समूह तैयार करना है। ये केंद्र सरकार से लेकर गाँव तक संपूर्ण शासन के दृष्टिकोण को बढ़ावा देगा और PMBGUA, जन भागीदारी और PM जनमन जैसी मौजूदा योजनाओं को एकीकृत करेगा। इस अभियान को पालघर जिले के 654 गांवों में लागू किया जाएगा, जिसमें आदिवासी कल्याण, ग्रामीण विकास, महिला और बाल कल्याण, जल शक्ति, स्कूल शिक्षा और वन विभाग जैसे कई विभाग मिलकर काम करेंगे। यह अभियान आदि साथी और आदि सहयोगी के माध्यम से चलाया जाएगा, जिसमें आदि साथी स्थानीय स्वयं सेवक, महिला बचत समूह के सदस्य और आदिवासी नेता होंगे, जबकि आदि सहयोगी शिक्षक, डॉक्टर और पेशेवर मार्गदर्शक होंगे। पालघर जिले के लिए 9 जिला स्तरीय प्रशिक्षक मास्टर ट्रेनर्स और 8 तालुकों से 40 ब्लॉक लेवल मास्टर ट्रेनर्स स्थानीय स्तर पर काम करने वाले एजेंट्स को प्रशिक्षित करेंगे। अभियान के तहत जिला और ब्लॉक स्तर पर कार्यशालाएं आयोजित की जाएंगी और 11 सितंबर से गांव स्तरीय कार्यशालाएं शुरू होंगी। इन कार्यशालाओं में ग्राम कार्य योजना विलेज एक्शन प्लान तैयार की जाएगी, जिसे 2 अक्टूबर को ग्राम सभा में मंजूरी के लिए रखा जाएगा। 3 सितंबर 2025 को जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ की अध्यक्षता में जिला स्तरीय ओरिएंटेशन DLO कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें विभिन्न सरकारी विभागों और गैर सरकारी संगठनों के प्रतिनिधियों ने हिस्सा लिया। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। विभाग आहे त्यातले स्कीम्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री आवास योजना आहे, असे आपले 654 गावांमध्ये धरती आबा अभियान जो आहे तो ऑलरेडी लॉन्च झाले। त्याच्याच अनुषंगाने आता आदि कर्मयोगी अभियान शासनाने लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सर्व्हिस डिलिव्हरी आणि गव्हर्नन्स रिफॉर्म्स याच्यावर भर आहे। यासाठी आमचे जे डिस्ट्रिक्ट लेवलचे ट्रेनर्स आहेत त्यांची ऑलरेडी स्टेट लेवलला एक ट्रेनिंग झालेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला एक डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅब, परत ब्लॉक प्रोसेस लॅब आणि एक विलेज प्रोसेस लॅब, तो असे 3 घटक जे आहेत ते स्थापन करायचे आहेत। याचा अंतर्गत असं एक्सपेक्टेड आहे की डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅब अंतर्गत आपल्याला ब्लॉक लेवलचे मास्टर ट्रेनर घडवणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ब्लॉक लेवलला ट्रेनिंग घेऊन जे विलेज लेवलचे जे आपले लोक आहेत त्यांना ट्रेनिंग देणं अपेक्षित आहे। त्यानंतर म्हणजे ही सगळी ऍक्टिव्हिटी आपल्याला 15 तारखेच्या आधी करायची आहे, 15 सप्टेंबरच्या आधी। आपण आपल्याकडे आज HODचा ओरिएंटेशन ठेवला आणि त्याच्यानंतर 8 ते 10 सप्टेंबर मध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला जे ब्लॉकचे मास्टर ट्रेनर्स आहेत त्यांची ट्रेनिंग ठेवलेली आहे। म्हणजे डिस्ट्रिक्टचे एक ट्रेनिंग आपण जे ब्लॉकचे लोकांचे घेणार आहोत ते ठेवली आहे। त्यानंतर आम्ही 12 तारखेला प्लॅन केलेला आहे की प्रत्येक ब्लॉक मध्ये आम्ही ट्रेनिंग ठेवूया आणि त्यामध्ये आपण जे विलेज लेवलचे सर्व लोक आहेत, आपले ग्रामसेवक, सरपंच, आपले तलाठी यांना सगळ्यांना बोलवणार, कृषी सहाय्यक, तर असे सर्व जे घटक आहेत त्यांना बोलवणार। आता यानंतर ऑलरेडी CO साहेब नंतर माहिती देतील, त्यांचं पण मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना जी आहे ती लॉन्च झालेली आहे, त्याचं पण ऑलमोस्ट सॅच्युरेशन बेसिसवरच आउटरीच प्रोग्राम आहे तो पण, आणि त्याचं पण असेच टाइमलाईन्स आहे। तर आम्ही 12 तारखेला जो ब्लॉक लेवलला ट्रेनिंग ठेवलाय तो आदि कर्मयोगी प्लस हे दोन्ही कन्व्हर्ट करून ठेवलेलं आहे, कारण सेम आपले जे बेनिफिशरीज आहे, आपले ज्या लोकांना ट्रेनिंग द्यायचे ते आपले अधिकारी कर्मचारी आहेत। आणि त्यानंतर 17ची ग्रामसभामध्ये आपण सर्व गावचे लोकांना याच्यातली माहिती देणार आहोत आणि कशा पद्धतीने आपले विलेज ऍक्शन प्लॅन करायचे आहेत तयार, त्याची माहिती देणार आहोत। आणि आपल्याला असा अभिप्रेत आहे की 2 तारखेपर्यंत हे जे ऍक्शन प्लॅन बनवायचं काम आहे तो आपला कम्प्लीट होईल आणि 2 तारखेची ग्रामसभामध्ये तो ऍक्शन प्लॅन सर्व जे ग्रामसभेतले लोक आहेत त्यांच्या समोर ठेवण्यात येईल आणि फायनल करण्यात येईल। त्यानंतर पुढे ते जे ऍक्शन प्लॅन्स आहेत ते गव्हर्नमेंटकडे जाणार आहे आणि ओव्हरऑल ते गावाला जे ऍक्शन प्लॅन म्हणतात त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट ऍक्शन प्लॅन, नंतर ते स्टेट ऍक्शन प्लॅन वगैरे या माध्यमातून कुठल्या गावाला जास्ती निधीची गरज आहे, कुठल्या पद्धतीच्या प्रकल्पांची गरज आहे
असं अॅनलाइज करून पुढच्या टप्प्यामध्ये जे प्रभावी अंमलबजावणी कार्यक्रमांची आहे त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते प्लॅन करणार आहे. सो एक प्रकारे हे प्लॅनिंग ऑफ रिसोर्सेस साठी एक बॉटम टू टॉप अप्रोच आहे. म्हणजे नाहीतर आधी आपण वरून काही स्कीम मंजूर करतो, मग त्यातले कामांची लिस्ट मागतो, मग ते कामं मंजूर करतात. इथे त्यांची अशी अपेक्षा आहेत, जसं मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, की खाली काय काय गोष्टींची आवश्यकता आहे त्या आधी ग्राम सभाच्या लोकांकडनं घेणार आणि मग त्यांचे स्कीम्स जे आहेत ते प्लॅन करतील. तशी एकंदरीत ही आपली कार्यक्रमाची रूपरेषा आहे. 9 लोक आहेत जे आपण मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त केले होते. ते वेगवेगळे डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत. जसं आपले ट्रायबलचे एपीओ आहेत दोन्ही, परत आमचे फॉरेस्टचे जे होते ते एसीएफ आपण पाठवले होते, डेप्टी सीओबीपी ग्रामपंचायतीकडनं गेले होते, आपले पीडब्ल्यूडीचे एक प्रतिनिधी गेले होते, झेडपीचे एक, आपले पीडब्ल्यूडीचे, पाणी पुरवठ्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेले होते. तर असे 9 लोकांची यादी आहे. यासोबत एक विषय जे सांगायचं राहिला, आपल्याकडे एनजीओ काम करतात, तर त्यांना पण जसं इथे आधी कर्मयोगी आहे तर त्यांना आधी साथी म्हणून गव्हर्नमेंटनी त्यांना रिकॉग्नाइज आणि एक्नॉलेज केलेला आहे. आणि प्रत्येक तालुक्याला एक एनजीओ ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे. आता प्रत्येक 654 जे गाव आहेत प्रत्येक गावाला पण एक एनजीओ जोडून देण्याचा शासनाने आपल्याला नियोजन करायला सांगितलं आहे. त्या अनुषंगाने आपण जे एनजीओ तालुका लेवलचे आहेत किंवा जे एनजीओ ऑलरेडी काम करतात, तर ब्लॉक लेवलला जे एनजीओ ब्लॉक लेवलला काम करतात त्यांना आपण बोलू आणि ज्यांना ट्रेनिंग स्टेट कडनं देण्यात आलेलं आहे त्यांच्या मार्फत त्यांनाही ट्रेन करायला लावू. सो प्रत्येक गावासोबत कुठेतरी एक एनजीओला काम करण्याची संधी मिळेल. काही एनजीओ अशी असतील जे एकापेक्षा जास्त गावामध्ये काम करतात, त्यांचा व्याप चांगला असेल तर, पण प्रत्येकांकडे एक म्हणजे साथी म्हणून ते असतील अशा गव्हर्नमेंट जाणार, त्या अनुषंगाने आपण प्लॅन करतो. योगायोजना आपण आता एक उद्याच आपली जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे, जे मंत्री महोदयांनी पालकमंत्री महोदयांनी ध्वजारोहणाच्या दिवशी सांगितलं होतं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जाहीर केलेलं आहे ग्रामविकास विभागाने. त्यामध्ये ज्या आपल्या सगळ्या योजना आहेत, सगळ्या विभागांचं कन्व्हर्जन्स असतो ग्रामविकासमध्ये. जसं PMAYची म्हणजे आवास योजनेतली घरं आहेत, PM जन्मनची घरं आहेत, नळ योजना असतील, या सगळ्या योजनांचं पुन्हा ग्रामपंचायतीची वसुली, CSR मधून होणारी कामं, ग्रामपंचायतीने काहीतरी नाविन्यपूर्ण केलं किंवा नरेगामधून गावासाठी केलेली कामं, जनसुविधातून केलेली कामं, बांधकाम विभागाकडून किंवा शासनाकडून आलेल्या योजनातून केलेली कामं, ह्या योजनांचं सगळ्यांचं अभिसरण किंवा कन्व्हर्जन्स करून त्या गावानं किती जास्त चांगलं काम केलेलं आहे याच्यावर स्पर्धा ठेवलेली आहे आणि प्रत्येक मुद्द्याला मार्क्स दिलेले आहेत. आणि त्यानुसार तालुक्यातून पहिले 3, त्यानंतर जिल्ह्यातून 3, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर. राज्य स्तरावरचं पहिलं बक्षीस 5 कोटीचं आहे. तर असे ग्रामपंचायतींनाही बक्षीस दिलेले आहे. आणि त्यातलं बरंचसं काम हे जसं आधी कर्मयोगीमध्ये सांगितलं तर ते काम पॅरलली तिकडेही करायचंच आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींनाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आहे की दोन्ही कामं एकदम होऊ शकतील आणि ग्रामपंचायतीला जे अपेक्षित आहे ते त्यातून आपोआप साध्य जाईल आणि चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून चांगली बक्षीस मिळतील. उद्या सरपंच आणि ग्रामसेवक यांचं जे जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे त्याला स्वतः पालकमंत्री महोदय येणार आहे आणि त्यांना संबोधित करणार आहे, त्यांना प्रेरित करणार आहे की यात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त चांगली स्पर्धा होऊन चांगलं बक्षीस त्यांनी मिळवावे आणि राज्यस्तरापर्यंत आपल्या ग्रामपंचायती पोहोचाव्यात अशी अपेक्षा आहे. तर जिल्ह्यामध्ये एकूण ग्रामसेवक किती कमी? ग्रामसेवक 400 म्हणजे 90 ग्रामसेवक बऱ्याचशा आपण आहात तर यापूर्वी जिल्हा परिषदेने म्हणजे गाव लेवलचं एक आराखडे तयार केलेले होते. हो. तर त्या आराखड्यात भवितव्य काय राहणार? ते आराखडे तर चालूच असतात, ते त्याच्यावर काम आपण पैसे दिले जातात. हे तुम्ही नवीन बनवणार डिफरन्स आहे फक्त त्याच्यामध्ये ना, म्हणजे जे जो आपला विलेज लेवलचा VPDP जे बनवला गेला तिथे मी ते सांगितलं तो एक बेस म्हणूनच घ्यायचा आहे. पण काही त्यामध्ये आपण काय करतो की समजा 4 कोटी निधी येणार आहे वर्षामध्ये, 20 कोटी निधी येणार आहे 5 वर्षांमध्ये, आपण त्याचा आराखडा करतो. आता हे ट्रायबल डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे ना की महत्वाकांक्षी आराखडा करायचा, म्हणजे समजा ते 20 कोटीला एकदम हे ना घेता, म्हणजे त्याची बाधा ना घेता तुम्हाला गावासाठी काय पाहिजे ते करायचा आराखडा.
याच्यामध्ये दोघांमध्ये ते शेवटी कन्व्हर्जन्स करणार आहे आणि जे स्कीम्स आयडीडी कडे बसत नाही म्हणजे आपले ग्रामीण विकासकडे बसत नाही ना त्या स्कीम्स ते ट्रायबल डिपार्टमेंटच्या निधीतून प्रपोज करणार म्हणून हे आराखडे आता ते करायला सांगताय. तसंही आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटचा एक वेगळा आराखडा असतो. फॉर एक्झाम्पल जसं आपला आरोग्य विभाग आहे ना तर नॅशनल हेल्थ मिशन आहे त्याचा एक PEPचा वेगळा आराखडा असतो जरी तो विलेज लेवलला असला तरी तर ते डिपार्टमेंटनी हा घेणार आहेत आणि काही वेगळ्या गोष्टी ते सुचवायचा विचार करतात म्हणजे जे या गावांसाठी जिगरीचे आहे. तुम्ही म्हणाल तसं वाटतं आणि असंच ते आराखडे सुरुवातीला ती कल्पना होती ती आहे पण ती निधीच्या मर्यादामध्ये आहे. ते सुद्धा अंमलबजावणी करायला दिले नाही म्हणजे समजा नळाची योजना वगैरे ते तुम्ही प्राधान्य नाही घ्या आराखड्यामध्ये सुद्धा काय होतं तेव्हा तिथे 75% पण आपण आराखड्यामध्ये समाविष्ट करून घेतलंय ना उलट ते आराखडा बदल करायचा अधिकार आता पण म्हणतो ना वाटपला आपण द्यायचं स्वातंत्र्य आहे ते होत नाही तुमचं ते मगाचं उदाहरण घेतलं त्यांनी एखादी छोटी योजना प्रस्तावित केली असेल माझ्या वाढीसाठी म्हणजे स्टँडर्ड मी तर कॉमन जर ज्याच्यामधून मिळाली तर मग त्याचा काही अर्थ राहत नाही एवढं मोठं जर सोर्स आहे काही ठिकाणी दुसरे प्राधान्य असते आधीच आहेत स्कीम्स वगैरे ते प्राधान्य बदलून जातात. कसं आहे जर समजा स्टेटनी प्रायोरिटी ठरवली की हे आपल्याला एंड टू एंड करायचे आणि त्यासाठी काही निधी लागणार आहे तसंही नंतर म्हणजे सुरुवातीला तो जो बंधन होता ना 15वीत आयोगाचा निधीमधनं आपण ते प्रस्तावित केला होता त्यांनी एक दुसरा पण ते चेंज करून घेतलं ना आपण ते सिस्टमॅटिकली चेंज करून घेतलं आणि त्याचा सर्वात जास्त फायदा त्या गावालाच होणार आहे. ते बरोबर आहे पण मुळात ती संकल्पना आपण मान्य करतो की त्या विलेजने ठरवलं आणि त्या विलेजला स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे मुळात आता तुम्ही म्हणाला तसं आहे बॉटम टू टॉप असं जे आहे तर ते प्रत्यक्षामध्ये होत नाही. आय विल नॉट अग्री की प्रत्यक्षामध्ये होत नाही काही काही वेळेला ना म्हणजे एक जो ब्रॉड विजन असतो त्यामध्ये आपल्याला यांचा समन्वय घ्यावा लागतो म्हणून आपण खालून प्लॅनिंग घेतो आणि त्यामध्ये नंतरही असं असतो की काही गोष्टीचा निधी जो आहे तो बाधित आहे आणि का अबाधित आहे. अबाधित मध्ये आपण पाहिलं तर मेजरली रस्ताच प्लॅन केला जातो गटरा प्लॅन केला जातो जो बाधितवाला निधी आहे त्यामध्ये तसंही बंधन होता की ते पाण्याची गोष्टी घ्यायची आहे स्वच्छताच्या गोष्टी घ्यायच्या आपण त्याच्यामध्येच ते समाविष्ट करून घेतले होते फक्त त्याचं प्राधान्यमध्ये काही गोष्टी जे त्यांनी ठरवले होते ते ऑलरेडी आपण JJM मध्ये कव्हर केले त्यामुळे ते त्यांना घ्यायची गरज नव्हती तशीच आपण गोष्टी बदलून घेतली आणि एक शासनाची खूप महत्वाकांक्षी योजना होती की घरोघरी पाणी गेलं पाहिजे म्हणजे जेव्हा हे सगळं केलं होतं तेव्हा आम्ही CEO होतो म्हणून ते आम्ही तेव्हा केला आपण त्याचा लोकांना फायदा खूप झाला ना म्हणजे आता मी त्याच्याशी नाही म्हणजे एकदा प्रिन्सिपली काही ठरवता आणि त्याच्यापासून स्वातंत्र्य आहे त्याच्यावर येत नाही तुम्ही आता सांगितलं हे करा म्हणजे पाण्याची योजना हे म्हणजे इथे कन्सेप्ट जी मूळ तुमची धारणा आहे ना ती बदलते ना आपण प्लॅनिंग घेतोय हे बरोबर आहे गावाचं काय म्हणणं आहे की माझ्या घराला पाणी पाहिजे पाणी पाहिजे ग्रामपंचायती सिद्धांतापासून तुम्ही दूर जाता गावाला आपले निर्णय घेऊ द्या हा जो निर्णय आहे हा जो आहे त्या सिद्धांत पण त्यात काही निधी असा आहे जो शासन देतो ना त्यांना मग त्यामध्ये काही घटक ठरवून देतात काही गाईडलाईन्स असतातच जो स्वतःचा उत्पन्नाचा निधी आहे त्यामध्ये ते स्वतःचा प्लॅन करतातच ना. भरती आभामध्ये 54,000 काहीतरी 55,000 लोकांचा लाभ झाला असं आपण बघितलं पण प्रत्यक्षात जेव्हा आपण अंमलबजावणी केली CM साहेब येऊन गेल्यानंतर तेव्हा ते आपलं फक्त एक शिबिर असलं बसवून जायचं आणि तिकडे ग्रामसेवक किंवा तलाठी असायचं लोकांनी येऊन जे एरवी शासकीय कार्यालयात अर्ज करतात तिकडे अर्ज घेत त्याचं फलित नाही तर त्या धर्तीवर ह्याही आपण जी महत्वाकांक्षा योजना करतोय त्याचं फलित होण्यासाठी आपण काय करावं. ऍक्च्युली म्हणजे फळीत या केसमध्ये तर मेन जो फळ आहे तो आहे की विलेज ऍक्शन प्लॅन बनवायचे आहे आणि त्या अनुषंगाने स्टेट गव्हर्नमेंट आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना ते त्यांचे काही स्कीम्स डिझाईन करणार आहे. त्यासोबत एक जो महत्वाकांक्षी गोष्ट आहे जी स्टेटनी पण घेतली आहे सेंटरनी पण घेतलेली आहे की आपले जे CSC सेंटर्स आहेत आपले जे VLE ऑपरेटर्स वगैरे जे आहेत त्यांचं कामकाज जास्ती ट्रान्सपरंट जास्ती सुरळीतपणे कसं करण्याच्या अनुषंगाने काही ऍक्टिव्हिटीज करायचे ते याचा एक प्रमुख भाग असणार आहे आणि आपण आणि RDD दोन्ही गोष्टी कोऑर्डिनेट करून करतोय. ऍक्च्युली धरती आबामध्ये थोडं कन्फ्युजन कसं होतोय धरती आबा इज मेजरली सॅच्युरेशन स्कीम त्यामध्ये जो मेजर बेनिफिट आपल्याला मिळतो तो आहे की जास्तीचा जो निधी आहे म्हणजे व्यापक निधी त्या स्कीम अंतर्गत तो या भागांना दिला जाईल ज्या याच्यामध्ये समावेश आहे. फॉर एक्झाम्पल जर घरकुल द्यायचे झाले टोटल 100 द्यायचे आहे
तर एक सर्टन पर्सेंटेज या गावांसाठी राखलं जाईल आणि उर्वरित मधनं दुसऱ्या ठिकाणी भेटेल. सो दिस इज वन ऍडव्हान्टेज ऑफ दिस स्कीम की ते सॅच्युरेशन मोडने जाते आणि त्यामुळेच आपल्याकडे भरपूर मंजूर झालेत ना. म्हणजे सर्वेमध्ये जे पात्र लोक होते ते सगळ्यांना मंजूर झाले. शिवाय सर्वे आता नवीन झाला त्यामध्ये उरलेलं नाही म्हणजे कुटुंब वाढ झाली. आणि जेजेएम मध्ये पण आता त्यांचा तसा काही प्रस्ताव चालू आहे की जेजेएम ला जे ट्रायबल एरियामध्ये निधी लागणार आहे तर ते ट्रायबलच्या पॉकेट मधनं ते प्रायोरिटीने देतील. म्हणजे ओव्हरऑल जसं जेजेएम मध्ये निधीचं जास्ती डिमांड आहे आणि त्यांच्याकडे निधीचं विनियोजन जो करायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा ते इकडे प्राधान्य देतील. म्हणजे निधी प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्याने ते धरती आबाच्या गावांमध्ये ट्रायबल मधनं भेटेल अशी अपेक्षा आहे.